नमस्कार मित्रांनो, प्रणिक मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 19 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 19 जून 2024 आजच्या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। 1 नंबर, कोणत्या राज्यात सर्प एल प्रजातीतील नवीन मासा आढळलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा। मित्रांनो, ओडिसा राज्यात सर्प एल प्रजातीतील नवीन मासा हा आढळलेला आहे। मित्रांनो, ओडिसाचा उल्लेख झाला तर आपण ओडिसाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। ओडिसाचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,55,707 चौरस किमी एवढे। ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर, तर सर्वात मोठे शहर आहे भुवनेश्वर आणि कटक। मित्रांनो, जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे। तर सध्याचे मुख्यमंत्री बनलेले आहे मोहन चरण मांझी, तर राज्यपाल आहे रघुबर दास। मित्रांनो, ओडिसा राज्यातील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया, कारण कुठल्या ना कुठल्या पेपरला प्रश्न हा राष्ट्रीय उद्यानांवर असतो, त्यामुळे हे राष्ट्रीय उद्यान देखील महत्त्वाचे आहे। तर चला एक एक करून आपण ओडिसा राज्यातील राष्ट्रीय उद्यान बघून घेऊया। भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, नंदनकानन राष्ट्रीय उद्यान आणि सिलिपाल राष्ट्रीय उद्यान हे 3 राष्ट्रीय उद्यान ओडिसा या राज्यात आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 साहिल चौहान। मित्रांनो, साहिल चौहान या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकांचा विश्वविक्रम हा नोंदवलेला आहे। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतकाचा विश्वविक्रम करणारा साहिल चौहान हा एस्टोनिया या देशाचा क्रिकेटपटू आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो। हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवत चला। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। भारतीय संस्था संसद परिसरात प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जगदीप धनखर। मित्रांनो, जगदीप धनखर यांच्या हस्ते भारतीय संस्था संसद परिसरामध्ये प्रेरणास्थळाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे। मित्रांनो, महात्मा गांधी आणि B.R. आंबेडकर आणि 13 राष्ट्र संस्थापक यांच्या पुतळ्याचे संसदेतील त्यांच्या ठिकाणा प्रेरणास्थळ या नावाच्या जागेत स्थलांतर हे करण्यात आलेले आहे। मित्रांनो, कोणताही पुतळा हा हटवलेला नाही आहे, तर त्याचे फक्त हे स्थलांतर करण्यात आलेले आहे नवीन संसदेच्या जागेत, आणि त्या परिसराला प्रेरणास्थळ असे नाव देण्यात आलेले आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। चीनला मागे टाकून कोणता देश भारताचा चौथा मोठा निर्यात बाजार बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन। मित्रांनो, चीनला मागे टाकून ब्रिटन देश भारताचा चौथा मोठा निर्यात बाजार देश बनलेला आहे। वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात भारताची ब्रिटनला 1.37 अब्ज डॉलरची निर्यात ही झालेली आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे या प्रश्नासंदर्भात, तो तुम्ही लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिद्धेश सौकेरे। मित्रांनो, सिद्धेश सौकेरे यांना संयुक्त राष्ट्र एजन्सीने शेतकरी लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या संयुक्त राष्ट्र एजन्सीने लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेले सिद्धेश सौकेरे हे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चीन।
मित्रांनो, चीन देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर हा तयार केलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. पहिला तरंग शक्ती 2024 बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. मित्रांनो, भारतातील पहिला तरंग शक्ती 2024 बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतातील राजस्थान या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. मित्रांनो, राजस्थानचा उल्लेख झाला तर आपण राजस्थान विषयी देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. तर स्थापना ही 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा. तर राज्यपाल आहे कलराज मिश्रा. जिल्ह्यांची संख्या ही एकूण 53 आहे. मित्रांनो, आपण राष्ट्रीय उद्यान देखील राजस्थानमधील बघून घेऊया. दार्राह राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट नॅशनल पार्क, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, माउंट आबू वन्यजीव अभयारण्य, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सारिस्का नॅशनल पार्क हे सर्व राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे. तर मित्रांनो, चला नेक्स्ट चालू घडामोडी आपण आजच्या दिवसाची बघूया. एक्स रेड फ्लॅग 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका. मित्रांनो, एक्स रेड फ्लॅग 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव अमेरिका देशात आयोजित करण्यात आलेला होता. तर मित्रांनो, प्रश्न युद्ध सरावाबद्दल आहे. तर आपण भारताचे युद्ध अभ्यास हे जाणून घेऊया, कारण यावर देखील प्रश्न हा परीक्षेला असतो. तर चला एक एक करून आपण भारताचे युद्ध अभ्यास बघून घेऊया. ऑस्ट्रो हिंद हा ऑस्ट्रेलिया देशासोबत, तर वीर गार्डियन आणि जिमेक्स हा जपान देशासोबत, सूर्यकिरण नेपाळ देशासोबत, तर युद्धाभ्यास आणि तारकश अमेरिका देशासोबत, गरुडा शक्ती आणि समुद्र शक्ती इंडोनेशिया, डस्टलिक उझबेकिस्तान देशासोबत, प्रिंजेक्स व्यायाम हा फ्रान्स देशासोबत, मिलन 2024 हा भारतीय नौसेनेचा संयुक्त युद्धाभ्यास आहे, तर समुद्र लक्ष्मण हा मलेशिया देशासोबत आणि रेड फ्लॅग हा भारत आणि अमेरिका. मित्रांनो, हे सर्व युद्धाभ्यास तुम्ही लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चिनाब. मित्रांनो, जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी ही घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी असणार आहे 359 मीटर एवढी. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. युरोपियन सेंटर फॉर मीडियम वेदर फॉरकास्टिंगने दिलेल्या माहितीनुसार जगभरात जून महिन्यातील कोणता दिवस सर्वाधिक उष्ण दिवस ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 14 जून. मित्रांनो, दिनविशेषवर प्रश्न आला तर आपण दिनविशेष देखील जून महिन्याचे जाणून घेऊया. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, तर 2 जूनला असतो आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस तेलंगणा निर्मिती दिवस, 3 जूनला असतो जागतिक सायकल दिवस, 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिन, तर 7 जूनला असतो जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जूनला असतो जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, तर 12 जूनला असतो जागतिक बालमजुरी विरोधी दिवस, तर 14 जूनला असतो जागतिक रक्तदाता दिन आणि 15 जूनला असतो जागतिक पवन दिवस, तर 20 जूनला असतो जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला असतो जागतिक संगीत दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस, 23 जूनला असतो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, तर 26 जूनला असतो अंमली पदार्थांचा सेवन आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. तुम्ही हे सर्व जून महिन्याचे दिनविशेष लक्षात असू द्या आणि आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि येत्या परीक्षेमध्ये तुमच्या मित्रांना नक्की होणार आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.